गुड इव्हनिंग मॅम. गुड गुड इव्हनिंग इव्हनिंग सर्वांना. सर. गुड गुड इव्हनिंग इव्हनिंग सर. सर, हाऊ आर यू? खूप गुड मजेत. इव्हनिंग तुम्ही सर. सर्वजण कसे आहात? आम्ही अभ्यास पण सुरू आहे. छान. उद्यापासून हो तुमचे सर. आय एम पेपर गुड चालू सर. होतात. उद्यापासून तुमची एक्झाम स्टार्ट होते, बरोबर? नाही सर, माझी 28 तारखेला आहे. बर. येस सर. याच्यापैकी किती जणांची उद्या एक्झाम आहे? जरा हात वरती करा बरं, म्हणजे मला पण समजेल की किती जणांची उद्या पासून जे आहे ते पेपर स्टार्ट होत आहेत. बघूया कुणाकुणाचे पेपर उद्यापासून आहेत. अदिती आहे, कृतिका आहे, बाकीचे. तुम्हाला ग्रुपवर काही प्रश्नपत्रिका आली का? या पीडीएफ आली का तुम्हाला? हो सर, मराठीची आली आहे. बाकीचे फक्त आदिती आणि कृतिका यांच्या शाळेमध्ये पेपर आहे. बाकीच्यांचे सर तुझ्या माझे 1 तारखेला आहे. हा 1 तारखेला आहे सर माझे. 1 तारखेला आहे. बर. या महिन्यात किती जणांचे? फक्त म्हणजे आदिती आणि कृतिका. कोणत्या जिल्ह्यातले आदिती? जळगाव. जळगाव. बरं, म्हणजे बाकीच्यांचे मी पेपर धुळ्याची नाही. सर. बर. धुळ्याची. रागिनी, तुझे पण नाही का पेपर? छत्रपती संभाजीनगर. बाकीचे का बरं जॉईन झाले नाही? थांबा. हा ठीक आहे. हा, म्हणजे फक्त दोघींच्याच साधारणतः उद्या पेपर आहेत. तर त्यामुळेच सर्वांना दिलेत. तुम्ही सर्वजण काय करा, ते एक रेफरन्स म्हणून तुमचा अभ्यास व्हावा म्हणून, किंवा एक तुमची सराव परीक्षा किंवा प्रॅक्टिस व्हावी यासाठी दिलेलं आहे. थोड्या वेळाने त्याची उत्तरपत्रिका पण मी जरा वेळाने जी आहे ते तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही अगोदर ती सोडवा आणि त्यानंतर उत्तरपत्रिका आन्सर की पाहून तुम्ही त्याची उत्तरं पण तुम्हाला नंतर चेक करायची आहे. व्यवस्थित पेपर सोडवायचा आहे, चांगला हे करायचं. यांचं उद्यापासून पेपर स्टार्ट होतोय त्यांच्यासाठी. तर मला वाटलं की सर्वांचंच आहे म्हणून आपण आज रिव्हिजन सेशन जे आहे ते स्टार्ट करणार होतो. पण काय हरकत नाहीये, एक कॉमनली बऱ्याच जणांचे, कारण फक्त दोघींच्या पेपर आहे. तर मी ऑलरेडी तुम्हाला हे टाकलेले आहे. तर त्यामध्ये तुमचे जे आहे ते सर सर म्हणजे युनिट टेस्ट ची 20 मार्क्सची असते आमची. सो म्हणजे इतकं प्रॉपर माहिती नाही की त्याचं जे फॉर्मॅट असतं ते कसं असतं, म्हणजे काय नाही काय बहुतेक, टेम्सच्या कारण मी याच्यामध्ये. आता तुमच्या नाही पण 9चे जे मुलं आहेत तर त्यांची जी परीक्षा झाली ती 40 मार्क्स, जवळपास 20 मार्क्स नसेल, 40 मार्काचे पेपर. का तुम्हाला सांगितले शाळेत की 20 मार्कांचे पेपर आहे? हो सर. काय हरकत नाही. तुम्हाला जी आहे ती 40 मार्कांचं जे हे केलेलं असतं ते 20 मार्कांमध्ये तुम्हाला जास्त सराव व्हावं म्हणून प्रॅक्टिस मध्ये साधारणतः आहे. कारण 1-2 जणांनी साधारणतः मला म्हटले होते की सर 40 मार्कांचे असते किंवा काय. तर काय हरकत नाही, मार्कांचे हे करू नका. जेवढा तुम्हाला अभ्यासक्रम दिलेला आहे तो त्यानुसारच याच्यातले साधारणतः मग किती, हे 40 मार्क आहे त्याच्यातले 50% जे क्वेश्चन्स आहेत ते कमी करायचे. जिथे 5 असतील तिथे साधारणतः 3 असतील, असे कमी करून साधारणतः तुम्हाला उलट जास्त दिले की जेणेकरून तुमची प्रॅक्टिस व्हावी यासाठी आहे. तर मग यावरच आधारित आपण, तुमचा मराठीचा पेपर आहे आणि बाकीच्यांना हे व्हावं म्हणून आपण मराठीचा आजचा क्लास इतिहासाचा नाही करता, कारण मराठीचे पण आपले तास थोडे कमी येतं. आज मराठीचा घेऊया, पुढचा तास आपण इतिहासाचा घेता येईल. इतिहासाची पण प्रश्नपत्रिका मी उद्या शक्यतो टाकतो की जेणेकरून बाकीच्यांना तुम्हाला पण रेफरन्स मध्ये जे आहे ते चांगलं मिळेल. 40 मार्कचं टाकलं की जास्त प्रश्न त्यामध्ये यावं. 20 मार्कांचे असले तर साधारणतः प्रश्न किती काढावे किंवा किती येणार आहे, तर काही नाही की एकंदरीत तुम्हाला त्या त्या पाठामधून एक तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्हाला अभ्यास व्हावा या हेतूने जे आहे ते जास्त तिथे ऍड केलेले आहे. तर म्हणूनच आपण आज एक मराठीचं ओव्हरऑल रिव्हिजन पण होईल आणि जो सर्वांचा महत्वाचा जो टॉपिक आहे रसग्रहणाचा तो घेऊया. जास्त मार्क्स त्यावरच आहेत. कवितेचा 1 ते 2 काव्य सौंदर्य लिहा, स्वमत स्पष्ट करा असेल, व्याकरणाचा असेल. तर म्हणून आपण त्यावर आज जो आहे तो तास घेणार आहोत. चालेल ना सर्वांना? कारण आपण गेल्या वर्षी याच्यामध्ये पण घेतलेला हो आहे. सर. पण तरी एकंदरीत तुम्हाला माहिती व्हावं म्हणून आपण कॉमन की जे बाकीचे तुमचे फ्रेंड आहेत त्यांची परीक्षा आहेत त्यांना पण उपयोग होईल आणि तुम्हाला पण जेव्हा तुमची परीक्षा असणार आहे तेव्हा पण तुम्हाला त्याचा उपयोग होईल म्हणून आपण
सर थोडस हा मराठीचं शिकवताय का सर? हो, आज आज आपण इतिहास नाही मराठीचे घेऊया, की जेणेकरून बाकीच्यांची पण रिव्हिजन होईल आणि त्यांचा आज पेपर झाला, उद्या पेपर झाला, तर परवा आपला जर जेव्हा तास असेल तेव्हा काय होईल की आपण इतिहासाचं घेऊ, त्या म्हणजे त्यांचा पण पेपर होईल आणि तुमची रिव्हिजन म्हणून बाकीच्यांचं पण ओव्हरऑल एक कॉमनली म्हणून आपण तास जो आहे तो आज तसा ठेवलेला आहे. चालेल का? हो सर. जेणेकरून काय तर सगळ्यांचं यामध्ये हे व्हावं, कारण एकाच दिवशी पेपर असतं तर आपण सगळा उजळणीवर जे आहे ते रिलेटेड आपण सगळा घेतला असता, पण काय हरकत नाही, ज्यांचा आहे त्यांना ऑल द बेस्ट. त्यानुसारच आपण जो आहे तो आज तास घेणार आहोत आणि आजचा म्हणजे इतिहासाच्या ऐवजी आपण मराठीचा घेऊया आणि मराठीच्या जागी आपण इतिहासाचा जो आहे तो पुढच्या तासा हे करूया, कारण मराठीचा आपला कमी तास झाले 1 ते 2 साधारणतः, तर ते पण आपले साधारणतः काय व्यवस्थित होतील आणि तुमचं पण व्याकरणातले जे महत्वाचे भाग आहे ते पूर्ण होऊन जातील. तर रसग्रहण काय बरं, रसग्रहण म्हणजे काय, कशाला म्हटलं जातं, आधी ती सांगता येईल रसग्रहण कशाला म्हटलं जातं? आपण घेतलेलं आहे. हा कवितेमध्ये जे आपल्याला काही म्हणजे बोल दिलेले कविताची ज्या काही ओळी आहेत तर त्यांच्या आपल्याला त्यांचं विश्लेषण करणे म्हणजे रसग्रहण. म्हणजे कवितामधून आपल्याला काय भावार्थ काय निघतोय तो लिहिणे. बर, अजून कोण सांगतंय रसग्रहण म्हणजे काय? सर मी सांगू का? जे रस हो. आहे जसं की करुण रस, ते जे रस आहे तर ते देखील त्यामध्ये इन्क्लूड करणे. ओके, अजून? सर आपल्याला कवितेतलं किती समजलं, आपण त्याचं किती रसग्रहण केलं आणि ते आपल्याला किती समजवलं सरांनी हा आणि ते आपण कसं लिहिलं त्याला रसग्रहण म्हणतात. बर, अजून कोण सांगतंय? रसग्रहण म्हणजे एखादा कविता, गद्य, उत्तराच्या किंवा साहित्य कृतीचा अर्थ समजून घेणे, नाही घेऊन त्यातील भाव, विचार, सौंदर्य, वैशिष्ट्ये स्वतःच्या शब्दात मांडणे याला रसग्रहण म्हणतात. ओके, आता रसग्रहण म्हणजे काय? खूप छान. रसग्रहण म्हणजे रंग, आकार हे पाहणे, शब्द प्रतिमा पाहणे, सुगंध अनुभवणं असेल, भावना व त्यातला आशय असेल म्हणजे अर्थ, आपण आनंद आणि त्याचा आस्वाद, वाचकाच्या मनावर होणारा परिणाम. तर अशा प्रकारचे ज्या पद्धतीने आपण एखाद्या सुंदर फुलाचा सुगंध घेतो त्यानुसार त्याचा आनंद घेत असतो, तसेच कवितेचा भाव सुगंध अनुभवणी त्याला रसग्रहण असे म्हटलं जातं. तर रसग्रहण आपण पूर्ण डिटेल साधारणतः सविस्तर वर्णन साधारणतः त्यामधून केलं जातं. एखादी कविता असेल, त्यांचा रंग असेल, आकार असेल, शब्द प्रतिमा असेल, कोणत्या प्रकारचे शब्द वापरलेले आहेत, कोणत्या अलंकाराचा वापर केलेला आहे, भावना असेल, त्यातला आशय कशा पद्धतीचा आहे, या आस्वाद आणि त्याचा होणारा जो परिणाम आहे या सर्वांचा सार म्हणजेच रसग्रहण होय. आता रसग्रहणाचे साधारणतः मुख्य 3 आधारस्तंभ आहेत, म्हणजे 3 महत्वाचे मुद्दे आहेत. पहिला आहे आशय सौंदर्य, दुसरा आहे काव्य सौंदर्य आणि तिसरा आहे भाषिक सौंदर्य. जर आपण साधारणतः उदाहरण घेतलं तर आपण या आशय सौंदर्य म्हणजे काय, तर एखाद्या झाडाचं मूळ आहे, मुळे, रूट्स म्हटलं जातं त्याला. त्यानंतर काव्य सौंदर्य म्हणजे काय, तर त्यामध्ये फुलाच्या पाकळ्या आहेत आणि भाषिक सौंदर्य म्हणजे काय, तर त्या पाकळ्यांचा किंवा त्या फुलांचा येणारा सुगंध म्हणजे वास. तर आशय सौंदर्य यामध्ये कवितेचा काय संदेश दिलेला आहे, म्हणजे काय मेसेज साधारणतः तुम्हाला दिलेला आहे तो. त्यानंतर त्या कवितेची मूळ भावना काय आहे, संकल्पना काय आहे आणि त्या कवितेचा विषय काय आहे हे कवी सांगू इच्छित असतो किंवा कवी सांगतो. दुसरं काव्य सौंदर्यामध्ये त्यामध्ये कोणते अलंकार वापरलेले आहे, कोणते प्रतीक वापरले. आता अलंकार वापरले म्हणजे दागिने वापरले का, तर नाही. त्यामध्ये शब्दाचे, भाषेचे अलंकार कोणते कोणते आलेले आहे, रूपक आहे, उत्प्रेक्षा आहे, वेगवेगळे जे यमक आहे, व्यतिरेक आहे, चेतन आहे, अनुप्रास आहे. तर यापैकी उपमा अलंकार आहेत, यापैकी कुठल्या अलंकाराचा वापर यामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर प्रतीक कोणते आहेत, प्रतीक म्हणजे काय बरं, कोणते प्रतीक वापरलेले आहेत.
प्रतीका, आता इथे शब्द आलेला आहे, प्रतीका म्हणजे काय? रोहिणी सांगता येईल प्रतीका म्हणजे काय? मयुरी, बाकीचे पण जरा बोलत जा. जागृती सांगता येईल प्रतीका म्हणजे काय? कशाला म्हटलं आता प्रतीक? पूजा, सर प्रतीके म्हणजे काही खास गोष्ट. काही खास गोष्ट. बर, अजून कोण सांगताय? यातले सेमीची मुलं किती रे? आता जवळपास 22 आहे, म्हणजे साधारणतः 17 ते 18 मुलं आहेत. यातले सेमीचे कोण कोण आहेत? हात वरती करा बरं जरा. सेमीवाले. दर्शना, म्हणजे तुमचं पुस्तक वेगळं आहे ना, अक्षय भारती, मग ते पण मला कळायला पाहिजे. म्हणजे कृतिका, शंकर, नाही सर. नाही सर, हो बालभारती आहे, पण मराठी मीडियमचं पुस्तक हे बालभारती आहे आणि काहींचं सुलभ भारती आहे. असं नाही ना? अक्षय भारती. हा, बालभारती. बर, बालभारतीच आहे बालभारती समजतं. मग काय हरकत नाही, एकच आहे सर्व पुस्तकं. ठीक आहे. आता इथे सर प्रतीका प्रतीके म्हणजे म्हणजे शब्दशिवाय बोलणारी भाषा. बर, अजून इथे प्रतीका म्हणजे काय? आपण एक सिम्बॉल म्हणतो, किंवा आता त्या कवितेमध्ये वापरणारी प्रतीक. सिम्बॉलिक म्हणजे साधारणतः घराचं वर्णन केलेलं आहे, एखाद्या कवितेमध्ये निसर्गाचं वर्णन केलेलं आहे, सागराचं वर्णन असेल, नदीचं वर्णन असेल, बरोबर, घराचं असेल, तर वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे ते प्रतीक म्हटलं जातं. आता रूपके काय आहे आणि कलात्मक सौंदर्य. हा, रूपके म्हणजे काय? म्हणजे सर एखाद्या धड्यात रूपांचं वर्णन केलेलं असेल तर ते लिहायचं. ओके. आणि कलात्मक सौंदर्य आपण पाहतो की साधारणतः कशा प्रकारचं सौंदर्य जे आहे कवितेमध्ये वर्णन केलं आहे कवीने ते. आता भाषिक सौंदर्यामध्ये काय, तर आपण उदाहरणं जेव्हा पाहणार आहोत तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजेल. शब्दांची निवड, लय व नाद. आता शब्दांची निवड म्हणजे शब्दांची भाषा ग्रामीण भाषा आहे का, बोली भाषेत वापरलेला आहे का, कोणत्या भाषेमध्ये आहे, प्रामाणिक भाषा आहे का, व्याकरणिक भाषा आहे का, अलंकारिक भाषा आहे का, त्यामध्ये लय आणि नाद कशा स्वरूपाचा आहे, भाषेची सरसरता आणि भाववृद्धी करणारे शब्द, असे विविध प्रकारचे हे जे घटक आहेत तर त्या मुख्य मुद्द्यांमध्ये वापरलेले आहेत. मग हे 3 साधारणतः घटक महत्वाचे आहेत तुम्हाला जेव्हा रसग्रहण करायचे तेव्हा. साधारणतः रसग्रहण हा 4 मार्कांना असतो, बरोबर. तुम्ही गेल्या वर्षी साधारणतः बहुतेक 4 ते 4 मार्कांना आहे. हे तुम्ही 3 मुद्दे लिहिले तर याला साधारणतः 1 मार्क आहे, आणि मग प्रत्येक पॉइंट्सला साधारणतः 1 मार्क इथे दिलेला आहे. अशा प्रकारचं वर्गीकरण साधारणतः हे केलेलं असतं. आता काव्यसंग्रह व भावनिक अनुभव काय आहेत, तर काव्यसंग्रह म्हणजे कविता. तो वस्तूंना मन नसेल कदाचित, त्यानंतर भातुकलीतून प्रवेशताना सुसंगती सदा घडो, चिकाटी झरा लागलेच तिथे, घामातून मोती फुलले आणि तुझे शब्द जसे महाकाव्य. तर हे भावनिक अनुभव काव्यसंग्रहातले विविध प्रकारचे जे आहेत त्याचा इथे वर्णन केलेलं आहे. आता इथे तुम्हाला एक वस्तू कवितेचं आशय सौंदर्य रसग्रहण करायचे. एक उदाहरण दिलेलं आहे, निर्जीव वस्तूंचे सजीव विश्व काय येतं. आशय सौंदर्य, वस्तूंना सजीव प्राणी मात्रांसारख्या भावना असताना त्यात सहानुभूतीने सहानुभूतीने समजून घ्यायला हवे. 2 काव्य सौंदर्य, माणसाचा कठोरपणा भाष्य, वस्तूंना कुटुंबातील घटक मानल्यास त्याचे प्रेम व माया. इथे शब्दशः अर्थ दिलाय. म्हणजे कवितेचा विषय काय आहे, कवितेचे कवी कोण आहे, कवितेचं नाव काय आहे, हे तुम्हाला त्यामध्ये ऍड करता आलं पाहिजे. माणसाच्या कठोरपणावर भाष्य, वस्तूंना कुटुंबातील घटक मानल्यास त्याचेही प्रेम व माया देतात. भाषिक सौंदर्य, थेट संवाद साधणारी साधी पण आव्हानक भाषा. साधारणतः वस्तूंनाही मन नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू कविता सगळ्यांची झालेली असेल की आपण पाहतो की नंतर वस्तूंना सुद्धा मन आहे आणि आपण त्यांना
चांगल्या प्रकारे आदर केला पाहिजे. आपण पाहतो की बऱ्याच वेळा ही कविता आपण घेतलेली आहे. घेतली का? पूजा झाली का नाही ही कविता? वस्तू येस हो सर झाली आहे. आपण त्याचा स्वाध्याय पण केला. बरोबर. सर आता पुढे सर हा, तुम्ही म्हणता की वस्तूले काय झालं? सर तुम्ही बोल बोल. हा किंवा हरिओम बोल. किंवा एक पण एखाद्या वस्तूमध्ये जीव राहतो, मग तो जीव आपण हा. कसा ओळखायचा? जीव कसा ओळखायचा म्हणजे अरे ही कल्पना आहे, काल्पनिक. बरोबर. इथे काय दिले तर पहा शब्दशः वस्तूंना मनही नसेल कदाचित, म्हणजे मन नाही, पण ते असल्यासारखं वागलो तर प्रचंड त्या वस्तू जे आहे ते प्रचंड सुखावतात. तर हे एक काल्पनिक आहे. आपण माझं निर्जीव वस्तू आहे. तुमच्या हातातील पेन असेल, तुमच्या हातातील वही असेल, पुस्तक असेल, तर तुम्ही त्याचा जर योग्य वापर केला नाही, आता शाळेत जायचं, त्या पेनाचा वापर करायचा, तुम्ही अस्ताव्यस्त कुठे टाकून दिला, त्याचा जर चांगला वापर केला नाही, साधारणतः तो कुठे पण तुम्ही वापरत गेला तर तो पेन व्यवस्थित चालणार आहे का? नाही. किंवा कुठलीही वस्तू असू द्या, घरातील कुठलीही वस्तू असू द्या, ती जर तिचा वापर तुम्ही जर व्यवस्थित केला नाही तर त्या गोष्टीचा जो आहे तो काय होणार आहे, मग ती तुम्हाला साथ देणार नाही किंवा काय नाही. आपण जसं माणसांना आपण जसं वागवतो किंवा या गोष्टी होतात. आता तुम्ही जर चांगल्या प्रेमाने वागवलं तर त्या वस्तू समोरचा व्यक्ती सुद्धा तुमच्याशी प्रेमाने वागतो. तुम्ही जर त्याच्याला आरे केलं तर तो समोरचा पण कार्य करत असतो. म्हणजे रिॲक्ट जे आहे ते व्यवस्थित होतं. पण वस्तूंना मग जर आपण म्हणतो की निर्जीव सजीव गोष्टींनाच आपण जर महत्व देत गेलो की असे आहे, पण त्या वस्तूंना सुद्धा काही कवी म्हणतो की भावभावना असेल आणि त्या वस्तूंचा योग्य सन्मान राखणं, त्या वस्तू व्यवस्थित सांभाळणं. त्यांना मन नसेल किंवा भावना नसेल, फिलिंग नसेल, काही माहित नाही, पण त्या असल्यासारख्या भासवणं तरी त्या वस्तू मनातल्या मनात काय करतात? प्रचंड सुखावतात. हे या मागचं सत्य आहे किंवा हे कवी जे आहे ते आपल्या कवितेमधून मांडताना दिसते. म्हणून आपण आपली एखादी प्रिय वस्तू असेल, तुम्हाला वाढदिवसाला दिली असेल, ती का तुम्ही जपून ठेवता? ती का फेकून देत नाही किंवा काय नाही? महत्वाची आहे की नाही? किंवा तुम्हाला एखादं 4थी 5वी मध्ये 5वी 7वी मध्ये साधारणतः तुम्हाला मेडल मिळाले असेल किंवा ट्रॉफी मिळाली असेल, तिथं वस्तूच आहे, ती थोडी सोन्याची आहे वगैरे, मग फेकून देता का? नाही. ते आपण शेवटपर्यंत ती वस्तू जी आहे तर ती काय करत असतो? शोकेश मध्ये ठेवतो. धूळ लागली असेल तर आपण व्यवस्थित साफ करून ती ठेवत असतो. का ठेवतो? मग ते आपण भंगारात किंवा व्यवस्थित फेकून का देत नाही? तर त्या तुमच्या आठवणी आहे, तुम्ही मेहनत केलेली आहे, त्यासाठी कष्ट केलेले आहे आणि त्या तुमच्या कष्टाचं चीज जी आहे ते तुम्हाला त्या मेडल द्वारे किंवा त्या ट्रॉफीद्वारे जो आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे. आणि त्यातून तुम्हाला जसा तो हॅपीनेस मिळतो, ती वस्तू बघितल्यानंतर तुम्हाला त्या आठवणी जेव्हा जाग्या होतात तर जणू काही त्या वस्तूंना सुद्धा भावना आहे की नाही? तर हे व्यक्त जे आहे ते कवितेने केलेलं आहे. कोण आहे वस्तू कवितेचे कवी? कोण सांगतंय? हरिओम सांग, तूच सांग. हा, कोण आहे वस्तू कवितेची कवी? हॅलो सर मी सांगू? सांगू. हरिओम येतोय का? वस्तू कवितेची कवी कोण आहे? बर सांग बरं तू. मी सांगू सर? सर मी हो. सांगू? दुर्गा भागवत. दुर्गा भागवत यांची ही कविता आहे. बरोबर. तर या दुर्गा भागवत यांनी जे आहे तर साधारणतः वस्तूंनाही मन असेल तर म्हणजे निर्जीव वस्तूंचे सजीव विश्व कशा स्वरूपाचे आहेत तर हे व्यक्त केलेले आहे. हे लक्षात ठेवा. वस्तू कवितेची कवी धामणकर. हा तेच एकच मिनिट, मी तेच म्हणलं की याच्यामध्ये आहे, हे कसं काय असे म्हणतो? थांबा एकच मिनिट, इथे असेल मला, कारण दबा धामणकर ते मी ते कन्फर्म करणार होतो अजूनही. किंवा तुमच्याकडे पुस्तकं असेल, तुम्ही हे केलं पण असेल. काय कन्फर्म कोण आहे? मग बघा, हे खूप महत्वाचं आहे की जिथे तुम्हाला साधारणतः जे आहे
द.बा. धामणकर आहेत आणि त्यांनी जे आहे ते या कवितेतून काय आशय किंवा काय हे दिलेलं आहे सांगता येईल? कवितेचा परिचय. कवितेत द.बा. धामणकर आहे. वस्तू नाही मन नसेल कदाचित, पण ती असल्यासारखी वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. दुर्गा भागवत नाही, जरा करेक्ट करून घ्या. बालपणाकडून वास्तवाकडे हे एक दिलेलं आहे. म्हणजे साधारणतः तुम्हाला मी नंतर हळूहळू पूर्ण जेवढ्या आपल्या कविता होणार आहेत त्या कवितेचे रसग्रहण देणार आहे. ते व्यवस्थित तुम्हाला हे करायचंय आणि त्याचे जे आहेत ते चांगले व्यवस्थित पाठांतर करून घेतलं तर तुम्हाला परीक्षेला त्याचा उपयोग होणार आहे. तुम्हाला जास्त बघण्याची गरज नाही. वेगळ्या ओळी जरी विचारल्या पण अशी सौंदर्य कवितेचा विषय काय, कवितेची कवी काय आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य साधारणतः त्या कवितेमधले सेम असतं, फक्त त्या ओळींचा जो अर्थ आहे तो तुम्हाला एका याच्यामध्ये काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला ऍड करायचा आहे. बाकी साधं सेम तसंच राहणार आहे. जास्त काय असं वेगळं नाही. तुम्हाला त्या कवितेचा आशय माहीत असेल तर तुम्हाला त्या कवितेचा अर्थ सुद्धा व्यवस्थित लिहिता येईल, हे लक्षात ठेवायचं आहे. तर भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. तर बालपणाकडून एक जे आहे ते इथे दिलेलं आहे. ही जी कविता आहे कोणती कविता आहे बरं? भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. अश्वचषक विश्व चित्र. तर वेगळं नाही, वस्तू नाही. वस्तू नाही, मी प्रत्येक कवितेतून एक एक घेतलेला आहे. भातुकलीच्या खेळातून तयार होणारे निरागस नाते आणि त्यांचं परस्पर काय सहाय्याचे भाव वास्तव आयुष्यातील एकमेकांना सदैव साथ द्यावी. काव्य सौंदर्य भातुकली बालपण, वास्तव गंभीर आयुष्य आणि याचा सुंदर मेळ म्हणजे हातात हात ही प्रतिमा प्रेम व विश्वासाचे प्रतीक आहे. आणि याचं भाषिक सौंदर्य एक एक ओळीचे मी साधारणतः दिले. यामध्ये तुम्हाला जे आहे त्या हास्य सौंदर्यामध्ये कवितेचा परिचय, त्यानंतर कवीचे नाव हे तुम्हाला ऍड करायचं आहे. तुम्हाला याची PDF जेव्हा येईल तर डिटेलमध्ये साधारणतः दिलं आहे. भाषिक सौंदर्य अतिशय साधी व भावपूर्ण भाषा वापरलेली आहे. कोणताही एक प्रकारचा अतिरेक म्हणजे अति जास्त प्रमाणात जे आहे ते केलेलं आहे आणि हळुवार भाव हा इथे व्यक्त केलेला आहे. तिसरं उदाहरण दिलेलं आहे खूप सुंदर. सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो. कोणाचं आहे? सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो. भरत वाक्य या कवितेचं आहे, ज्याचे कवी मोरोपंत आहेत. मोरोपंतांचं कोणते आहे? सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो. जे आहे ते केकावली, साधारणतः केकावली मधलं दिलेलं आहे सृजन वाक्य. बरोबर ना? भरत वाक्य. मानवाने सदैव आपल्या लोकांच्या सहवासात मिळावं ही मंगल भावना. म्हणजे आपण नेहमी जे आहे तर आपल्या प्रिय व्यक्तींच्या सहवासात असं मानवाच्या सहवासात साधारणतः असायला हवं. काव्य सौंदर्य सुसंगती आणि सृजन वाक्य या व्यापक प्रतिमांचा संगम यामध्ये या कवितेमध्ये केलेला आहे. याचं भाषिक सौंदर्य जे आहे, अलंकार कोणता वापरलाय? अनुप्रास अलंकार तो वापरलेला आहे. लयबद्ध आणि अत्यंत अर्थपूर्ण शब्द योजना यामध्ये वापरलेल्या आहे. मोजक्या शब्दात आणि मोठा नैतिक संदेश या कवितेतून देण्यात आलेला आहे. साधारणतः मी पुस्तक पण ही करतो की जेणेकरून पुढे प्रयत्नांची पराकाष्ठा जरा लागेलच तिथे खोद आणखी जराशी. मग आपण पाहतो की तहान लागल्यानंतर विहीर खोदत असतो. प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे खूप आपण मेहनत केली पाहिजे. मेहनतीचं फळ हे कधी ना कधी जे आहे ते मिळणार आहे. तर निस्वार्थ भावनेने आपण काय केलं पाहिजे?
मेहनत घेतली पाहिजे. जरा लागेलच, म्हणजे जे जरा आहे तो लागणारच आहे, पण तुला आणखी खोदायचं आहे. अशी सौंदर्य प्रयत्नशीलतेला आणि चिकाटीचा संदेश यशाचा जवळ असताना हार मानू नये. म्हणजे तुम्ही प्रयत्न करताय, खूप प्रयत्न करताय, पण कंटाळा, अरे मी किती प्रयत्न करणार आहोत, मला जर सक्सेसच मिळत नसेल तर. जर निस्वार्थ भावने प्रामाणिकपणे आपण जर चांगले प्रयत्न करत असेल, कष्ट करत असेल, तर त्याचे फळ जे आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. आपण म्हणतो की सब्र का फल मीठा होता है. म्हणजे आपल्याला प्रयत्न अंतिम परमेश्वर. आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. फळाची चिंता जी आहे ती केली नाही पाहिजे. आणि म्हणून जरा लागेलच तिथे खोद आणखी जरा असते. काव्य सौंदर्य जरा म्हणजे यश, खोद म्हणजे प्रयत्न करणे आहे. या सुंदर रूपक दृष्टीतून आशावाद प्रकट होतो. आशावाद म्हणजे आपण साधारणतः एक आशा लागते की काय, की आपण खोदलं पाहिजे. आपण शेतामध्ये वगैरे आहे तर आपण जेव्हा विहीर घेतो, बोर घेतो, जसजसे त्याचं खोदकाम सुरू होतं तर आपल्याला पाणी लागेल, ही जी एक एक्साइटमेंट असते, उत्साह असतो की नाही केव्हा पाणी लागणार आहे, आणि आपण जे आहे ते खोदतच राहत असतो. बोरवेल जे आहे ते घेत असतो की जास्त पाण्याचा झरा जो आहे तो कुठेतरी लागणार आहे, आणि ही एक आशा असून आपण जे आहे ते काम जे आहे ते पुढे चालू ठेवत असतो. बऱ्याच वेळा त्यानंतर आपण एखादा रस्ता चालत असेल किंवा एखादं काम करत असेल, नाही अजून आहे, तर हे जे आहे तर आशावादी जे आहे ते आपण राहिलं पाहिजे. भाषिक सौंदर्य एक प्रेरणादायी दिलेलं आहे. अत्यंत सुलभ, स्पष्ट आणि थेट प्रेरणा देणारी भाषा, आत्मविश्वास व्यक्त करणारी रचना जी आहे ती इथे दिलेली आहे. जरा लागेलच तिथे खोद आणखी जराची, साधारणतः याचे जे आहे ते कवीने इथे व्यक्त केलेले आपल्याला पाहायला मिळते. श्रमाचे वैभव, दुसरे एक उदाहरण परत येतील. घामातून मोती फुलले, श्रमदेवही घरी अवतरले. घामातून मोती फिरले म्हणजे काय बरं? घामातून मोती फिरले, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. सर म्हणजे जे असतो तर जेव्हा शेतकरी शेतामध्ये काम करतो तर त्याच्या म्हणजे शरीरातून घाम बाहेर पडतो आणि त्यातून जे घाम बाहेर म्हणजे कष्ट करत असतो आणि धान्य पिकवतो. तर जे धान्य आहे तर त्याला मोती ही उपमा दिली आहे. म्हणजेच जसं ही की जी सोनं किंवा मोती आपण त्याला म्हणत असतो. पिवळं सोनं जेव्हा ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, एक प्रकारचं सोनं किंवा मोती जे आहेत ते जे धान्य आहे, जे जमिनीतून उगवणारे, शेतीतून उगवणारे, तुम्ही जे कष्ट करून रात्रंदिवस मेहनत केलेली आहे, कष्ट केलेले आहे, आणि त्या कामाचे फळ म्हणून तुमचं जे उत्पन्न जे आहे ते मिळत असतं. आणि ते एक मोत्याप्रमाणे, मोती जेवढा मौल्यवान आहे तेवढं मौल्यवान तुम्ही जे शेतामधून जे कष्ट करून राबून जे पिकवलेलं आहे ते मोत्या समान मांडलेलं आहे. म्हणजे घाम, मोती आणि श्रमदेव हे सुंदर रूपके मेहनतीचे दैवत्व अविस्मरणीय बनवत असते. आणि तुम्ही काय केलं पाहिजे? घाम गाळला पाहिजे, म्हणजे खूप परिश्रम केले पाहिजे. त्यातून हा मोती जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे, फळ जे आहे ते मिळणार आहे. आणि म्हणून तुम्ही जर चांगल्या प्रकारे श्रम केलेला असेल तर देवाची प्राप्ती किंवा त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तुम्ही वर्षभर चांगला अभ्यास केलाय, चांगल्या प्रकारे प्रश्नपत्रिका सोडवल्या, सगळ्या विषयांची व्यवस्थित तुम्ही जर चांगला अभ्यास केलेला असेल, प्रश्नपत्रिका चांगला सराव केलेला असेल, चांगलं मन लावून अभ्यास केला असेल, एक एक धडा, एक एक सगळ्या विषयांची साधारणतः व्यवस्थित तुम्ही जर चांगला सराव केला असेल, प्रॅक्टिस केली असेल, वाचन केलं असेल, पाठांतर व्यवस्थित केलं असेल, तर नक्कीच तुम्हाला परीक्षेला जे आहे तो पेपर चांगला सोडवता येणार आहे. तुम्ही पेपर चांगला सोडवलाय तर तुम्हाला मार्क्स सुद्धा चांगल्या प्रकारे त्याचं फळ मिळणार आहे. म्हणून इथे जे आहे एक प्रकारे आपण मेहनत केली पाहिजे, आणि त्या मेहनतीचं दैवत्व म्हणजे तिचं फळ हे तुम्हाला अविस्मरणीय एक प्रकारचे जे आहे ते बनवणार आहे. भाषिक सौंदर्य प्रतिकात्मक आणि रूपक शैली साधारणतः वापरलेली आहे, आणि ओळींना असलेली विशिष्ट लय वाचकाला थेट भिडते. आणि या ओळींची लयबद्धता हा कुठेतरी जो वाचणारा आहे तो त्याच्या मनाला जो आहे तो भिडणार आहे. कैलास, काही प्रश्न आहे? तर
इथे जे आहे ते वाचकाला थेट भिडणार आहे. पुढे महानता आणि संघर्ष एक प्रकारे तुझे शब्द जसे ही की महाकाव्य तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात. कुठल्या बरं कवितेचं उदाहरण आहे बघूया जरा किती जणांना ओळखतो. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझा संघर्ष असो की काठ्यांच्या संगीनी. मी जवळपास गेल्या वर्षांचा तुमचे पण असतील किंवा या वर्षीचे पण असेल तर 10वीचे जेवढ्या कविता आहेत तर त्यातले एक एक उदाहरण साधारणतः घेतलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग व्हावा म्हणून. सर ही कविता ना ती 18वी का 19वी आहे. तू झालास मूक समाजाचा नायक अशी काहीतरी कविता आहे. पवार कोणाला काहीतरी उपमा दिली पवार आहे? कोणाला उपमा दिली आहे? कोण सांगतं त्यांच्याबद्दल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न ज्यांना अगदी म्हणले बरोबर. जाते. बाबासाहेब आंबेडकर. अगदी बरोबर आहे. तर त्या महाकाव्य गळून पडावीत काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात हे शब्दप्रयोग जे आहे अत्यंत दुष्प्रभावी अर्थगर्भ आणि एक प्रकारचे काय आहे जिवंत ठेवणारं असे हे उदाहरण आहेत की ज्यामधून काय केलेलं आहे संघर्ष. जे डॉक्टर महामानव आहेत तर त्यांनी महाकाव्याप्रमाणे महान असं कार्य जे आहे ते केलेलं आहे. महान व्यक्तिमत्वाचे आणि तेजाचे संघर्षशीलतेचे वर्णन या कवितेमधून केले. तुझे शब्द आपण पाहतो की ज्यांनी राज्यघटना लिहिलेली आहे तर एक महाकाव्य समान, कारण आपण म्हणतो की रामायण महाभारतासारखे की तसं उदाहरण जे आहे ते साधारणतः दिलेलं आहे की हे जे महाकाव्य आहे ग्रंथ आहे तर त्याच्या तोडीला असणारा जो आहे तो संविधान राज्यघटना जी आहे ते तुम्ही लिहिलेली आहे. तुझे शब्द जसे की ही महाकाव्य तुझा संघर्ष असावा की काठ्या संगीनी व्हाव्यात असं रचना जी आहे ती केलेली आहे. आणि त्याचे कवी साधारणतः कोण आहे त्यांचं नाव त्या कवीचे नाव पण काय तुमच्यापैकी येत आहे? एकच तू झालास मूक समाजाचा नायक. जवी पवार यांची ही कविता आहे साधारणतः. तू झालास मूक समाजाचा नायक. जो वर्षानुवर्ष काय आहे मूक आहे की ज्यांचा आवाज नाही आणि त्यांचा आवाज तू काय बनलेला आहे. तू काय झालेला आहे एक प्रकारचा झालास मूक समाजाचा नायक, त्या समाजाचा लीडर, त्या समाजाचा नायक की ज्यांना वर्षानुवर्ष शोषित पीडित त्यांच्यावर वारंवार अत्याचार जे आहेत ते व्हायचे, त्यांना गृहीत धरलं जायचं, अशा समाजाचा तू जे आहे ते नायक झालेला आहे आणि त्यांना समाजाच्या प्रवाहामध्ये जो आहे तू आणण्याचं काम केलेलं आहे. म्हणून तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझा संघर्ष असावा की काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात असे शाब्दिक वर्णन यामध्ये केलेले आहे. एका व्यक्तीच्या महान व्यक्तिमत्वाचे तेजाचे आणि संघर्षशीलतेचं भव्य वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. काव्य शब्द म्हणजे महाकाव्य आणि काठ्या म्हणजे संगीनी. वीर रसपूर्ण वातावरण आणि भव्य प्रतिकात्मकता येथे व्यक्त केलेली आहे. भाषिक सौंदर्य दमदार आणि प्रतिमा संपन्न भाषा अत्यंत जिवंत शब्दप्रयोग जे आहेत ते यामध्ये वापरण्यात आलेले आहेत. तर रसग्रहणातील संकलन तुलनात्मक अभ्यास कशा स्वरूपात आहे किंवा काय आहे. निर्जीव वस्तू संवेदनशीलता मुक्त शैलीतील संवाद असेल, साधी आवाज असेल, भातुकली. इथे साधारणतः हे कवितेचे जे जे तुम्हाला उदाहरणं जेवढे दिलते तर त्याचं सार एक थोडक्यात संकलन जे आहे ते केलेलं आहे. म्हणून रसग्रहण ही केवळ परीक्षेपुरती मर्यादित प्रक्रिया नाही तर ती कवितेशी मैत्री करण्याची आणि शब्दांच्या पलीकडचा अर्थ शोधण्याचा आणि साहित्याचा खरा अर्थाने आनंद लुटण्याची कला आहे. प्रत्येक कविता एक नवीन फूल आहे आणि रसग्रहण म्हणजे त्याचा दरवळणारा सुगंध अनुभवण्याची क्षमता आहे. अशा प्रकारचे हे रसग्रहण आहे. मग आपण कविता वाचतो किंवा काय असतो तर तुम्हाला फक्त प्रश्न उत्तर किंवा अशी सौंदर्य भाषिक वैशिष्ट्ये काव्य सौंदर्य हे लिहायचे
पण हा प्रश्न विचारलाय म्हणून नाही, तर तुम्हाला शब्दशः प्रॅक्टिकली तुम्हाला जे आहे तर त्या कवितेचा सार, त्या कवितेचा म्हणजे कवितेशी मैत्री करण्याच्या शब्दांच्या पलीकडचा खरा अर्थ जर तुम्हाला शोधायचा असेल आणि त्या काव्य प्रकाराचा, पद्य प्रकाराचा तुम्हाला खऱ्या अर्थाने जर आनंद लुटायचा असेल तर प्रत्येक कविता एक प्रकारचा नवीन फुलासारखा आहे आणि त्या फुलाचा सुगंध घेण्यासाठी त्याचं रसग्रहण म्हणजेच थोडक्यात काय करायचं आहे, त्या फुलाचा सुगंध तुम्हाला अनुभवायचा आहे. अशा प्रकारचं रसग्रहण आहे. म्हणजे साहित्य प्रकारामध्ये रसग्रहण सुद्धा महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा केव्हा तुम्ही स्वतःच्या कविता बनायला शिकाल आणि त्या कविता कशा प्रकारे जे आहेत त्याचं रस ग्रहण करणार आहे, कविता तुम्हाला कशा पद्धतीने समजणार आहेत, तर हे तुम्हाला कशावरून समजेल तर रसग्रहणावरून समजेल. म्हणून फक्त परीक्षेला येणार आहे प्रश्न, परीक्षेला व्यवस्थित सोडवता आला पाहिजे नाही, तर भविष्य काळात पुढे तरी तुमच्यापैकी सुद्धा कोणी लेखक होणार आहे, कवी साहित्यिक होणार आहे, कवी करणारा कवी होणार आहेत आणि म्हणून याचा परिणाम जे आहे तो तुमच्या जीवनावर, भविष्यावर जो आहे तो होणार आहे. म्हणून कुठलाही एक प्रकारचा आपण साहित्य प्रकार अभ्यासताना, रसग्रहण करताना ती साहित्य कृती असेल, मग कथासंग्रह असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, त्यानंतर कविता असेल, अभंग प्रकार असेल, तर हे सगळे जे आहे तर त्याचा आपल्याला जो आहे तो चांगल्या प्रकारचा अर्थ लागला पाहिजे. त्याचा समाजामध्ये, जीवनामध्ये जो आहे तो कशा पद्धतीने आपण त्याचा ते आपण आत्मसात करूया आणि त्याचा सुगंध जो आहे म्हणजे त्या कवितेचा बारकाईने जो अर्थ आहे तो तुम्हाला मांडता आला पाहिजे. तर हे झालं रसग्रहण. कळालंय का? यावर आपण 1 बाय 1 कवितेचे मी तुम्हाला घेतो. तर यामध्ये काही प्रश्न आहे का? कारण गेल्या वर्षी मी डिटेल घेतलं होतं, बरोबर आहे का लक्षात? त्याच्यात आहे अजून की सर मी गेल्या वर्षी साधारणतः आहे सर लक्षात. हा, तर आता कविता घेऊया आपण एखादी आणि त्या कवितेवर आधारित रसग्रहण मी तुम्हाला ओळी सांगते, बघूया तुम्ही व्यवस्थित कशा पद्धतीने सांगतात. तुम्हाला फक्त या वर्षी याच्यात उत्तम लक्षण संत रामदासांचं संत काव्य आहे आणि वस्तू ही कविता तुमची आहे का या सिलेबस मध्ये? नाही सर, युनिट नाही सर, फक्त पहिला युनिट आहे. पहिलं युनिट, हा पहिला उत्तम भाग आहे. लक्षण पण मग यामध्ये तुम्हाला दिलंय की गीत, जय 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 हे भारत देशा, बोलतो मराठी आजी, त्यानंतर उत्तम लक्षण संत काव्याबद्दल आहे, याबाबतचं नाही का? सर श्रुती भावनी उत्तम लक्षण हा जो तुझा जरा आवाज ब्रेक होतोय, व्यवस्थित आवाज येत नाही. एकच मिनिट, आपण काय करूया, एखादा आहे आपल्याकडे तर जे संत वाङ्मयांचं आहे, संत वाङ्मय, तर त्यावर थोडी चर्चा करू की जेणेकरून आपलं उत्तम लक्षण जे आहे ते समर्थ रामदासांचं, संत रामदास यांच्याबद्दलचं आहे. हा, तर यावर एक मला वाटतं आलेलं आहे रसग्रहण, काव्य सौंदर्य आलेलं आहे. खाली ओळीतील रसग्रहण तुमच्या शब्दात तर आलंय की ज्यांनी आर्जव तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी, हे एक रसग्रहणासाठीचा प्रश्न दिलेला आहे. याच्यात आहे का बघूया, एकच मिनिट. तुम्हाला या उदाहरणामध्ये आलेलं आहे का? आपण जरा लागेल तिथे पोच, त्यानंतर सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य काणी पडो, हे या कवितेतलं आहे का? सत्यमार्ग व्यापकपणा तोंडाशी नाही, हे यामध्ये आलेलं नाही. हा सर उत्तम बर, लक्षण या कविता मी इथे मी पुस्तकाचं डायरेक्ट दाखवतो ना, की जेणेकरून तुम्हाला पण दिसेल किती ओळी पण लक्षात येते. तर एवढं जरी त्याच्यावर आपलं डिस्कस झालं तरी पूर्ण आहे. उत्तम लक्षण दिले आहे संत रामदासांचं आणि इथे साधारणतः तुम्हाला विचारलेला आहे प्रश्न कोणता, बघूया आता किती जणांना व्यवस्थित सांगता येते. हात वरती करायचा आहे
खालील ओळींची रसग्रहण तुमच्या शब्दात करा. ज्यांनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. त्यानंतर सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, आळसे सुख मानू नये. या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. बघूया बरं कोण सांगतंय. या रसग्रहणामध्ये साधारणतः कोण ज्याला येते त्यांनी हात वरती करायचे की सर मी याचं आशय सौंदर्य सांगतो. तीन जे महत्वाचे मुद्दे ऐका. 3 महत्वाचे जे आपण काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये, आशय सौंदर्य हे जे 3 दिलेले आहेत ते प्रत्येकाने एक जणांनी सोडवा की जेणेकरून जे आहे तर कळेल की एकालाच पूर्ण नको. हा पूजा सांगते. पूजा येतंय का? हो सर येतोय आवाज. सांगू? येस सर सांगू. हो. ज्यांनी जाऊन तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुमातांनी सांगू नये, कड काळणी. हाच आहे ना सर? कदाकाळी. पुण्य मार्ग. हो हो पुण्य येस. मार्ग. संत सांगतात की समाजात राहून कोणाचेही मन दुखवू नका, कोणाशी भांडण करू नका, पापाच्या मार्गाने म्हणजेच चुकीच्या मार्गाने पैसे कमवू नका आणि पुरुषार्थी माणसाने कधी तक्रार किंवा कडू बोलू नये. थोडक्यात सांगायचं तर चांगले वागा, प्रामाणिक राहा आणि गोड बोला. सर बरोबर आहे का? इथे जे उत्तम लक्षण जे दिलेलं आहे श्री दासबोधातील काय या समासामध्ये संत रामदास यांनी उत्तम सर्व गुण संपन्न आदर्श व्यक्तीची लक्षणं जी आहेत ती सांगितली आहे. तुम्हाला अगोदर पूर्ण हे जे काव्य प्रकार आहे हा व्यवस्थित तुम्हाला आठवायला हवा की याचं महत्व काय, की याच्यातला संदेश कोणता दिला आहे, जीवनात वागताना काय करावे काय करू नये याचं सडेतोड मार्गदर्शन, माणसाचे व्यक्तिमत्व सर्व गुण संपन्न कसे असावे, समृद्ध कसं असावे हा पद्यपाठ साधारणतः यामध्ये दिलेला आहे. तर उत्तम माणसाची लक्षणं कशी स्वरूपाची असावी. तर इथे आपल्याला प्रश्न दिला की जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये आणि कदा काळी असं साधारणतः इथे दिलेलं आहे की काय केलं पाहिजे की जी भांडकुदळ लोक आहेत हा लोकांनी एक प्रकारची जी विनंती केलेली आहे बरोबर तिला अमान्य करू नये. पाप आणि कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा, पापद्रव्य जोडू नये. पापद्रव्य म्हणजे पापातून मिळवलेला जो पैसा आहे तो तुम्ही काय केला पाहिजे नाही, एकत्र नाही केला पाहिजे, त्याचा संचय नाही केला पाहिजे. पुण्य मार्ग सोडून वाम मार्गाला म्हणजे वाईट मार्गाला जो चांगला मार्ग आहे बरोबर तो आपण सोडला नाही पाहिजे. पुण्याचा मार्ग आपण सच्चिन जो आहे तो सद्वर्तनाने कधी सोडू नये. मग एक प्रकारचं जे आहे पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी, आणि जे आपण चांगल्या मार्गाने चाललेलो आहोत तो मार्ग आपल्याला सोडता कामा नाही. आपण त्या मार्गाने जे आहे ते व्यवस्थित आपण चाललं पाहिजे. पुढं कोण सांगते यामध्ये? आता पूजाने सांगितले की आशय सौंदर्य, काव्य सौंदर्यामध्ये कोण सांगते? हा तर मी सांगू. हो. हॅलो काय झालं? हॅलो सर हा येतोय आवाज, बोल. सर भाषिक वैशिष्ट्य सांगू? हो भाषिक वैशिष्ट्य पुढचा जो कोणता आहे? काव्य सौंदर्य, काव्य सौंदर्य स्टार्ट करायचं आणि मग भाषिक वैशिष्ट्य. आपण हा सिक्वेन्स वाईज चालूया, सिक्वेन्स वाईज. माझा आवाज येतोय? स्क्रीन दिसते का तुम्हाला? हो सर पुस्तक आहे काव्य सौंदर्य म्हणजे माझा आवाज येतोय का तुला व्यवस्थित? हॅलो मला ब्रेक येतोय तुझा आवाज जरा थोडासा. हॅलो
तर हॅलो, तुमचा आवाज ब्रेक होतोय. एकच मिनिट, मी इकडे परत एकदा कनेक्ट करतो की जेणेकरून लक्षात येईल. कारण इथे स्क्रीन माझी हँग झाली त्यामुळे जे आहे ते दिसत नाही मला. हॅलो, हॅलो, हो सर, आवाज येतोय. हॅलो, हा तू सुरुवात कर सांगायला किंवा कोणतं यामध्ये जे आहे ते साधारणतः काव्य सौंदर्य सांगायचं. मी एकदा बंद परत रिजॉईन स्क्रीनच चालू होईल. सांगू हो सर? हो सांग. काव्य सौंदर्य म्हणजे काय तर त्यामध्ये कोणते रस आणि वेगवेगळ्या कल्पना आणि भावना त्यामधून काय व्यक्त झाल्या त्या. तर इथे काव्य सौंदर्य प्रस्तुत पंक्तीची असं येईल की समाजामध्ये व्यक्तीने कसे वागावे, कसे आचरण ठेवावे याबद्दल संत रामदास म्हणजेच या कवितेची कवी सांगतात. संत रामदास म्हणतात की लोकांचे मन कधीही मोडू नये. लोकांनी केलेली विनंती ही धडकावून कधी पुढे जाऊ नये. जे लोकांची भावना आहेत तर त्यांच्या भावनांचा आदर करावा आणि वाईट मार्गाने कधी संपत्तीचा साठा करू नये. अशी ही संपत्ती जी असते तर ती पापाचे धन आहे असे म्हणले जाते. म्हणून सत्याचा जो मार्ग आहे म्हणजे खऱ्यापणाचा जो मार्ग आहे तर तो जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीने हा त्याच्या आचरणामध्ये आणायला हवा आणि पुण्य मार्ग जो आहे तर तो नेहमी धरायला हवा, तो कधी सोडू नये. अगदी बरोबर आहे. खूप छान. आता पुढचं कोण सांगताय? काय आहे? भाषिक वैशिष्ट्ये. तोपर्यंत मी स्क्रीन परत चालू. हा पूजा सांग. तर कोणतं सांगायचंय? हे आहे तेच आता जे सांगितलंय त्याच्यातले भाषिक वैशिष्ट्य सांगायचे. बर, या कवितेचे कवी कोण आहे? संत रामदास आहेत. बरोबर. या कवितेचा हो विषय सर. काय आहे? मानवाची दैनंदिन जीवनामधील आचरण वगैरे. अगदी बरोबर आहे. दर्शना तुला सांगायचंय? हा सांग. दर्शनाला देऊया. हा सांग. सर आपल्याला सांगितले आहे त्याच्यामध्ये की कोणते बी नाते आणि वरील ओळीत आपल्याला असे सांगितले आहे की नाते तोडू नये, नाते नवीन जोडावे आणि दुसऱ्यांची साथ सोडू नये. अशा सोप्या यमक जुळणाऱ्या संदेश दिलेला आहे. बर. सर आवाज येतोय का? हो हो येतोय येतोय. हा पुढे स्क्रीन पण तुम्हाला शेअर करतो. हे होऊ द्या जरा जॉईन. हा खानदाला राजशी सोपे भाषा वापरल्यामुळे जपना. सर मला आवाज नाही येते. हा येतोय आवाज. हॅलो पूजा, येतोय आवाज माझा? हो सर, तुमचा आवाज येतोय. हा हा बोल तू. ओढीच त्वचा ठरवलेले आहेत व आपल्याला त्या ओढीतून आपल्याला सोप्या पद्धतीने सांगितले आहे की माणसांशी कसे वागावे आणि माणसांसोबत कसे राहावे. अगदी बरोबर. हे आहे. आता अजून कोणाला सांगायचंय? सर मी सांगू काही? हॅलो हा सांग. सर मी सांगू हे? वरील ओळींमध्ये लोकांसाठी खूप सुंदर हा संदेश दिलेला आहे. सुंदर हा संदेश दिला आहे त्याचे निरूपण येथे प्रस्तुत ओळींमध्ये केले आहे.
तोडू नये, जोडू नये, सोडू नये अशा सोप्या यमकांचा वापर करून येथे संदेश हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संत रामदास म्हणजेच प्रस्तुत कवितेचे कवी यांनी हा प्रयत्न केला आहे. ओवींमधील छंद आणि सुबक भाषा यांचा थेट लोकांच्या मनावर सुलभ परिणाम होईल अशी इथे शब्दप्रयोग केला आहे. पापद्रव्य आणि पुण्यमार्ग अशी दोन विरोधार्थी शब्द म्हणजे प्रस्तुत कवितेमध्ये विरोधी भास हा देखील दाखवला आहे आणि विरोधी भास दाखवून येथे जो संत रामदासांना संदेश द्यायचा आहे तो त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला आहे. बरोबर. तर माणसाने नेहमी सत्याचं आचरण केलं पाहिजे. सद्गुण, चांगले गुण आपण आत्मसात केले पाहिजे. वाईट मार्गाला आपण गेलं नाही पाहिजे. हे पूर्ण जे आहे ते एक प्रकारचं मनाचे श्लोक तुम्ही वाचले असतील की संत रामदास यांच्या रचनेतील एक प्रकारचं आदर्श व्यक्तीची लक्षणं जी आहेत तर ती सांगितलेली आहे. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना काय करावे, काय करू नये याबाबतचे मार्गदर्शन केलेले आहे. नेहमी सत्याचा मार्ग जो आहे तो आपण स्वीकारावा, विवेकाने वागावे, सत्सद विवेक बुद्धीने आपली कीर्ती वाढवावी असा संदेश या ओळींमधून, या रचनेमधून संत रामदास जे आहे ते देत आहेत. मग त्यामध्ये त्यांनी जे आहे ते प्रकारचं काव्याची ठळक वैशिष्ट्ये, सामाजिक जाणीव, समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अखंड जागरूक एक प्रकारे आपण राहिलं पाहिजे. आणि म्हणून इथे ज्या ओळी प्रस्तुत केलेल्या आहे की ज्याचं तुम्हाला रसग्रहण करायचं काय, तर जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदाकाळी. आपण नेहमी पुण्याचा मार्ग जो आहे तो सोडला नाही पाहिजे. किती संकट आली, किती हे आलं तर नेहमी आपण खरे जे आहे ते नेहमी खरं बोललं पाहिजे आणि सत्याचं आचरण जे आहे ते आपण जीवनामध्ये करायला हवं. तर इथपर्यंत साधारणतः असं आहे. ज्यांचे उद्या पेपर आहे आदिती वाक्यजांनी, तर व्यवस्थित जेवढा तुमचा अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रम व्यवस्थित आज हे करा, व्यवस्थित पेपर सोडवा. तुम्हाला ऑल द बेस्ट आहे. आणि आदिती अजून कुणाचा पेपर आहे? कृतिका. तर मी इथे नंबर टाकेल. संध्याकाळी मला काय करा, तुमची झालेली जी प्रश्नपत्रिका आहे तर या नंबरवर मला सेंड करा. तुम्ही उद्या पेपरून आल्यानंतर निवांत याच्यात जे आहेत इथे मी नंबर टाकलाय कृतिका आणि आदिती. तर मला जी आहे तो प्रश्नपत्रिका पाठवा की जेणेकरून बाकीच्या आपल्या ज्या मित्रांना मैत्रिणींना जे आहेत तर त्याचा एक प्रकारे त्यांची रिव्हिजन व्हावी आणि त्यांना एक आयडिया येईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. समजलंय? ग्रुपवर टाकलाय का सर नंबर? नाही, मी इथे चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे. दिसला का? येस सर, दिसला. या नंबर